नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या टेस्ट सीरीज आहे, चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी, एस-एस-सी, जी-डी ह्या कुठून पर्चेस करायच्या आणि सोडवायच्या कशा ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण Googleवरती जाऊन TCS9 सर्च केलं. ह्या पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण होम पेजवरती येऊ. इथे तुम्हाला खालच्या साईडला फीड, टेस्ट सीरीज आणि मोर सेक्शन दिसेल. तर आपण टेस्ट सीरीजवरती क्लिक करायचं आहे. आपण चालू घडामोडीवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल का आपण इथे प्रत्येक रविवारी एक टेस्ट सीरीज टाकत असतो. जानेवारी 2026 टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3 आणि टेस्ट 4. जर तुम्हाला ह्या घ्यायच्या असेल तर त्यांची किंमत फक्त ₹5 आहे. चला तर आपण आपल्या मेन पॉइंटवरती जाऊया. तर आपण पोलीस भरतीच्या टेस्ट सीरीज आज पर्चेस करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस भरतीच्या टेस्ट सीरीज घेण्यासाठी आपण महाराष्ट्र पोलीस सेक्शनवरती क्लिक केलं. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की इथं 30 प्लस टेस्ट पेपर आणि प्लस चालू घडामोडी टेस्ट आपण फ्री दिलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहे, स्टार्ट बंडलवरती क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ते सीरीजमध्ये काय-काय गोष्टी समाविष्ट आहेत ती स्क्रीन दिसेल. त्यानंतर आपण कंटिन्यू बटनावरती क्लिक करणार आहे. इथे तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर असाल तर लॉग इन करून तुम्ही डायरेक्टली टेस्ट सीरीज घेऊ शकता. जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर त्यासाठी नॉट रजिस्टर्ड साइन अप या बटनावरती क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन कसं करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. तर चला तर आपण लॉग इन करू. लॉग इनमध्ये सर्वप्रथम आपण नंबर टाकला. त्यानंतर जो पासवर्ड वगैरे क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड टाकणार आहात. जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल, तर हा व्हिडिओ बघा. त्यामध्ये आपण पासवर्ड विसरला असल्यावरती नवीन पासवर्ड कसा क्रिएट करायचा ते कव्हर केलेले आहे. चला तर पासवर्ड आपण टाकूया. लॉग इन केलंय. लॉग इन केल्यानंतर आपण परत त्या स्क्रीनवरती येणार आहे. आल्यानंतर आपण स्टार्ट बंडलवरती क्लिक करणार, कंटिन्यू करणार. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला हे पेमेंट गेटवेवरती घेऊन जाणार. इथे तुम्ही सिलेक्ट करू शकतात Google Pay, PhonePe, यू-पी-आय वगैरे सगळ्या गोष्टी. तर आपण Google Payवरून पेमेंट करूया. तर हे तुम्हाला दिसेल का आपण ₹99 पे करणार आहोत. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल का तुमचं पेमेंट झालेले आहे. त्यानंतर तुम्ही स्टार्ट बंडलवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की तुमच्या वेगवेगळ्या टेस्ट सीरीज आहे. टेस्ट सीरीज 1, 2 त्याच्यानंतर ही चालू घडामोडीची टेस्ट सीरीज 3, 4 अशा तुमच्या जवळ 30 टेस्ट सीरीज आपण आणि चालू घडामोडी दर रविवारी कव्हर केलेल्या आहेत. चला तर आपण एक टेस्ट सीरीज सॉल्व्ह करून बघूया. आपण 4 नंबरची टेस्ट सीरीज सॉल्व्ह करू. टेस्ट सीरीजवरती क्लिक केल्यानंतर स्टार्ट बटन केल्यानंतर तुम्हाला एक सूचना पॅनल येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले एक नॉर्मल इन्फॉर्मेशन आहे. टेस्ट सीरीजमध्ये ग्रीन, रेड आणि ब्लू यांचं मीनिंग काय होतं. चला तर आपण टेस्ट सुरू करूया. तर इथे तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे सेक्शन आहे. मराठी, गणित, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी. त्याबरोबर इथे तुम्हाला काउंट टायमर आपला टाईम सुरू झालेला आहे. इथे तुम्हाला 90 मिनिटामध्ये पेपर सॉल्व्ह करायचा आहे. तर जो पण सेक्शन तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला तर आपण एक नॉर्मलसाठी सामान्य ज्ञानचं सुरुवात करूया. ठीक आहे. पहिला प्रश्न, सोमनाथ स्वाभिमान पर्व आयोजित करण्यामागील मुख्य उद्देश कोणते? त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला. त्या ऑप्शनमधून आपण आहे सिलेक्ट करणार. सेव्ह नेक्स्ट करून तुम्ही पुढे जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही इथं बघा, जे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले ते तुम्ही ग्रीन दिसणार आहे आणि जो प्रश्न तुम्हाला नंतर सॉल्व्ह करायचा आहे तुम्ही सेव्ह केला, तर तो तुम्हाला इथे ब्लू दिसेल. जो क्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊ शकतात. जसं की 65 आणि सेव्ह नेक्स्ट करायचे. असेच तुम्ही वेगवेगळे सेक्शन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे ओके भरायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा स्कोर, टायमिंग आणि किती क्वेशन स्किप केले ते दिसेल. आपण सामान्य ज्ञानचे 4 प्रश्न सॉल्व्ह केले होते. ते 4च्या 4 बरोबर आले. स्किप किती केलेले इथं दिसलेले आहे आणि इथे तुम्हाला तुमचा स्कोर पण दिसला आहे आणि अशा पद्धतीने तुमचे एक्सप्लेनेशन आहे. मराठीचं एक्सप्लेनेशन, मॅथ्सचं एक्सप्लेनेशन आणि इथे तुमचं जी-के, जी-एसचं एक्सप्लेनेशन.
जर तुम्हाला एक्सप्लेनेशन नंतर बघायचं असेल, तर तुम्ही फीडवरती जाऊन नंतर प्रोफाइल सेक्शनवरती या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाइल सेक्शनवरती जायचं आहे आणि इथे तुम्ही ज्या टेस्ट सीरीज सॉल्व्ह केलेल्या आहेत, जसे की महाराष्ट्र पोलीस टेस्ट नंबर 4, सुपर टेस्ट महाराष्ट्र पोलीस 1 जेवढ्या पण टेस्ट सीरीज तुम्ही सॉल्व्ह केल्या आहेत, ते तुम्हाला इथं बघायला भेटेल आणि इथे तुम्ही नंतर एक्सप्लेनेशन बघू शकता. अशा पद्धतीने. म्हणजे तुम्ही पेपर सॉल्व्ह केल्यानंतर एक्सप्लेनेशन कुठे बघायचं आणि ते एक्सप्लेनेशनमध्ये चुकीचं कोणतं, बरोबर कोणतं, नोट्स कुठे काढायच्या, तर त्यासाठी तुम्हाला प्रोफाइल सेक्शनवरून ती ॲक्सेस भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट सीरीज परचेस कशा करायच्या, पेमेंट कसं करायचं, टेस्ट सॉल्व्ह कशा करायच्या आणि त्याचं एक्सप्लेनेशन कुठे बघायचं हे सर्व बघितलं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर ह्या नंबरवरती कॉल करा आणि महाराष्ट्र पोलीस भरतीची टेस्ट सीरीज सोडवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.